नमस्कार. प्रथमतः मी आमच्या थोपटेवाडी गावच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे माननीय आमदार, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं सर्वांना महाराष्ट्र शासनाला विनंती करीत आहे की आज आमच्या गावामध्ये जो रस्त्याचं काम चालू आहे हा सर्व गावकऱ्यांच्या श्रमदानातून होत आहे. याच्यात होणारा संपूर्ण खर्च हा गावकऱ्यांच्या वतीने केला जात आहे. उद्या आमच्या गावामध्ये कळसाला वरणाचा कार्यक्रम आहे. हा रस्ता गेली एक 8-10 वर्षापूर्वी हा रस्ता केलेला आहे मुख्यमंत्री ग्राम योजनेतून. तरी त्या रस्त्याला गुडघे एवढं खड्डे पडल्यात. इथून रोज जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना रोज त्रास होतोय. शासनाला आम्ही 4 वेळा मागणी केली, 5 वेळा मागणी केली, पण शासन याची आम्हाला अजिबात दखल घेत नाही. तरी कृपया शासनाला विनंती की लवकरात लवकर हा रस्ता आमचा तयार करावा. नुसते कागदोपत्री मंजुरी नको आहे आम्हाला या रस्त्यावरती प्रत्यक्ष कार्यवाही करावी अशी तालुक्याचे आमदार शिवतारे बापू, जिल्हा परिषद सदस्य दुर्गाडीताई, पंचायत समिती सदस्य कांबळेताई यांना विनंती की आमच्या या रस्त्याचं, त्याचबरोबर गावातील काही त्रुटींचं लवकरात लवकर शासनाने यात पाठपुरावा करून आम्हाला प्रत्यक्षदर्शी काम करून द्यावं ही त्यांना विनंती. नाहीतर याच्या पुढं एक दिवस आमचा रोष या सर्वांना पत्करावा लागेल अशी मी समस्त ग्रामस्थ मंडळ थोपटेवाडी यात्रा कमिटी यांच्या वतीनं यांना विनंती करीत आहे व शासनाला सांगतो की शासनाने आमच्या या रस्त्याचं लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती शासनाला. आज थोपटेवाडी येथील ग्रामस्थांनी आणि ते काही दानशूर व्यक्तींनी, त्याचबरोबर काही ठेकेदारांनी हा रस्त्यातील खड्डे जे आहेत ते बुजवायचा निर्णय घेतला आणि आज सकाळपासूनच या ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे. खरं तर हा डांबरीकरण झालेला रस्ता होता. 8 ते 10 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या मेंटेनन्सकडे किंवा दुरुस्तीकडे प्रशासनाच्या वतीनं दुर्लक्ष करण्यात आलं होतं. विशेषतः या रस्त्याने बऱ्याच वेळा तालुक्यातील नेते मंडळी असतील किंवा स्थानिक नेते मंडळी जात असतात, काही पक्षाचे कार्यकर्ते देखील या रस्त्याचा वापर करतात. मात्र प्रशासनाने आणि या लोकांनी देखील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि या रस्त्याने जाताना ज्येष्ठ नागरिक असतील, वाहन चालक असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि या त्रासाला सामोरे जावं लागू नये म्हणून ग्रामस्थांनी आता स्वतःच हे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतलाय आणि या खड्ड्यामध्ये खडी टाकून त्याचं रोलिंग करून हा रस्ता पुन्हा एकदा दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामस्थ स्वतःहून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी हातात खोरे कुदळ घेऊन पुढे काम करताना पाहायला मिळत आहेत. थोपटेवाडी ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय खरं तर चांगला म्हणावा, पण हा निर्णय चांगला म्हणत असतानाच प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतं किंवा लोकांच्या रहदारीच्या रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करतं हा देखील प्रश्न यामुळे निर्माण होतो. कारण जर पुरंदर तालुक्यात पाहिलं तर काही रस्ते अगदी चकाचक होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा काही गावांना जोडणारे रस्ते असतील, विशेषतः विमानतळ परिसरातले रस्ते असतील, मोठा खर्च करून हे रस्ते केले जात आहेत. मात्र इतर ठिकाणचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरून मात्र शासनाकडून दुर्लक्ष होते आणि आता लोकांनाच हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी पुढे यावं लागतंय.